मी नेहमी आग्रही असतो की प्रत्येक मुलाला शालेय शिक्षणामध्ये उद्योजकतेची मानसिकता शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बरेच जण मला म्हणतात की तू एवढा का त्याच्याबद्दल आग्रही असतोस, कारण सगळेच जण काही उद्योजक बनणार नाहीयेत. होय, मला मान्य आहे सगळे उद्योजक बनणार नाही, परंतु प्रत्येकाला उद्योजकतेची मानसिकता का आवश्यक आहे? कारण याचं बेसिक कारण आहे 4 वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपलं करिअर करू शकतो. एक म्हणजे नोकरी करून, दुसरं म्हणजे स्वयंरोजगार, तिसरं म्हणजे स्वतःचं कॉन्टेंट क्रिएशन किंवा नवीन क्रिएशन, आणि चौथं म्हणजे उद्योजकता. उद्योजकता केली तर साहजिकच उद्योजकतेच्या मानसिकतेची गरज आहे. स्वतःचं काही क्रिएशन केलं, किंवा क्रिएटर झालात किंवा स्वयंरोजगार केला, डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, आर्टिस्ट असं केलं तरी सुद्धा तुम्हाला स्वतःचा बिझनेस सेटअप करायला किंवा स्वतःची प्रॅक्टिस सेटअप करायला तुम्हाला उद्योजकतेची मानसिकतेची गरज आहे. कोण आहेत तुमचे ग्राहक, कुठे सेटअप करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, काय त्याच्यामधलं प्राइसिंग वगैरे पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी कळणं अत्यंत गरजेचं आहे. राहिला प्रश्न नोकरीमध्ये, तर नोकरीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना आपली मुलं केवळ कारकून होणं अपेक्षित नाही आहे, तर ते सुद्धा उच्च पदावरती जावं, CEO व्हावेत, अशी आपली मनधारणा असते. आता कुठला मनुष्य CEO होईल ज्याच्याकडे उद्योजकतेची मानसिकता आहे? कारण त्या बिझनेसचे ओनर सुद्धा अशाच प्रकारच्या लोकांची निवड करतात जे त्यांचा बिझनेस 4 पट, 10 पट, 15 पट पुढे घेऊन जाऊ शकतात. आणि म्हणूनच सुंदर पिचाई असतील, सत्या नाडेला असतील, अशा प्रकारच्या लोकांची निवड झाली ज्यांच्यामध्ये ते नोकरी जरी करत असतील तरी उद्योजकतेची मानसिकता आहे. याचाच अर्थ काय? भविष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला आज शालेय जीवनामध्ये उद्योजकतेची मानसिकता अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे.